2 दिवसानं लग्न आहे म्हणून मामाची पोरगी म्हणे मी देतो तुझ्या हातावर मेहंदी काढून. तिनं म्हटलं काही विषय नाही, तू दे मेहंदी काढून, पण तुला जमते ना? पहिले का म्हणे हा एक नंबर जमते. एका हातावर तर कशी मशी दिली तिनं काढून मेहंदी. नंतर म्हणे की आता मी नाही काढत, मला नाही जमत. मग काय बा दुसऱ्या हातावर आपल्या मावशीच्या पोरीनं आपल्या बहिणीनंच दिली काढून. मेहंदी वगैरे काढणं झाली मी झोपलो. सकाळी जसा झोपेतून उठत नाही तसा आईनं कामावर दिलं लावून. आई म्हणे आज सगळ्यात पहिले तू एक काम कर म्हणे, या पोतळ्या घरात उचलून ठेवून दे. आता आईचा आदेश आहे म्हटल्यावर नाही म्हणायचा विषयच नाही. हे तरी बरोबर बाप्पू घरी येलो ते आपल्या तर बाप्पू नाही मला टाकू लागले. आता एकट्याचे तर बेकार जिरली असती. सगळ्या पोतळ्या घरात टाकून घेतल्या, आंघोळ वगैरे केली आणि बाहेर आलो. आपली लॉर्ड पॅशन प्रो काढली, बाप्पूला गाडीवर बसवलं आणि तिथून सरळ आलो आम्ही पोरजिरेला. सगळ्यात पहिले तर बाप्पूला घरी सोडून दिलं आणि तिथून आपल्या मॉस भावाला घेऊन सरळ आलो मी शंतनूच्या घरी. शंतनूजून आपल्याला कॅमेऱ्याची बॅग घ्यायची होती ते घेतली आणि तिथून डायरेक्ट सणाना पिरिरी लांजुर्डे आलो. सगळ्यात पहिले तर कॅमेऱ्याची बॅग बरोबर ठेवून दिली आणि आपल्या आजी बाईजोड येऊन बसलो. बसल्याबरोबर आजीने शेरणी दिली मला खायला. खायचं म्हटलं की आपण नाही म्हणतच नाही, जसा मामा तशी भाषी. आणि आज तर असं झालं की इथे एक भाषा आणि एक भाषी नाहीये, कमीत कमी 10-12 भाषी आहेत आपल्या इथे. त्यांच्यासोबत मस्त मी गप्पा मारत होतो, तेवढ्यात निलेश दान दिलं मला पाठवून गाडी घेऊन. एक काम कर म्हणे पिपरीत जाऊन कपूताईला घेऊन ये आपल्या घरी. बस पिपरीत चाललोच होतो तेवढ्या ते आबा भेटले. पिपरीमध्ये येऊ द्या ना म्हणे नातू. म्हटलं काही विषय आहे का आबा? पिपरीमध्ये आलो, आबाला सोडून दिलं. आता घोर असं झालं की लय दिवस झाले ताईच्या घरी मी येलोच नव्हतो. या गल्लीतून त्या गल्लीत फिरत होतो. तेवढ्यातच आपले प्रेमाचे फॉलोअर्स भेटले आणि त्यात आपला भाषा बी होता. काय डायरेक्ट ताईच्या घरी चालू, चहा पाणी घेतलं तिथून ताईला घेऊन सरळ आलो मी लांजुर्डे. बस घरात पोहोचत नाही तर रोहिणीताई म्हणे चाल लवकर देवकुंडी सुरू होणार. तू नशीन काढत फोटो तर मी काढतो म्हणे. म्हटलं राव दे रोहिणीताई, तू जर काढले ना तर नरदेव कमी आणि बाहेरचे जास्त दिसतील. झाली भाऊ आता लग्नाच्या कार्यक्रमाला सुरुवात. भावांनो ज्याचे लग्न राहिलं तर जे भावी नवरदेव आहेत ते व्हिडिओ पुरे बाबर कुठे ना कुठे तुम्हाला बी कामात येणारच आहे. देवकुंडी झाल्याबरोबर बाहेर नाहण्याला चाललं नवरदेवाला. आज तुमचा भाऊ व्लॉगर सोडून डायरेक्ट कॅमेरामॅनच बनला होता आणि आपल्या व्लॉगची जबाबदारी दिली आपल्या मास भावाजवळ. चला मग भावांनो या व्हिडिओमध्ये एवढं. त्याच्या पुढचा जर तुम्हाला व्हिडिओ पाहायचा असेल तर पटापट फॉलो करून घ्या. एकदम भयंकर व्लॉग येणार आहेत आता. ज्यांना अजून आपल्याला फॉलो करेल नाही ते पटापट फॉलो करून घ्या बरं ना. तेवढा व्हिडिओ आवडल्यास लाईक बी करून टाकत जा.